हाय, हॅलो. कसे आहात सर्व? तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे ह्या निसर्गरम्य वातावरणात. आणि हे याच्यासाठी म्हटलंय, की आज जो प्लॅन होता आमचा, तर आज आमच्या कोर्टातलं सगळ्या वकील लोकांचं गेट टुगेदर होतं. आणि गेट टुगेदरसाठी आम्ही जे ठिकाण निवडलं होतं, ते पूर्ण निसर्गरम्य ठिकाण आहे. आणि त्याच्यासाठीच मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते की तुम्हालाही पाहायला मिळेल. आता हाच व्हिडिओ म्हणजे ज्या ठिकाणी मी चालले पद्मालयला, जळगाव जिल्ह्यात जे पद्मालय गणपतीचं देवस्थान आहे. तर तिथे चाललोय आम्ही आणि तिथे जाऊन खूप काही जो काही एन्जॉय करणार आहे, तिथलं जे काही निसर्गरम्य वातावरण आहे, व्ह्यू आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता जे जळगाव जिल्ह्यातले आहेत, तर त्यांना जे आले असतील त्यांना तर माहितीच असेल. पण जे आलेले नाही आहेत किंवा ज्यांना माहिती नाही आहे, तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ इथे तयार केलेला आहे. आणि पावसाचं सुंदर असं वातावरण आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता की हिरवळ किती सुंदर आहे. म्हणजे रस्त्यामध्ये आणि दोन्ही साईडला पूर्णपणे हिरवळ दिसते. आणि तिथे जाताना असे छान असे फार्म हाऊस वगैरे आहेत. आणि म्हणजे खूप सुंदर वातावरण आहे आणि त्याच्यासाठीच मग आम्ही एक गेट टुगेदर छोटासा असा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि जिथे म्हणजे जेवणाचे कार्यक्रम आहे आणि गणपती मंदिरातलं जे सुंदर वातावरण आहे, तर दर्शन वगैरे पण होणार आहे, असं सगळा प्लॅन होता. तर विचार केला की तुमच्यासोबत शेअर करावं. आणि आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहेत पद्मालय ह्या देवस्थानाच्या इथे. आणि हे जे समोर दिसतंय ना, हे इथलं म्हणजे विश्रामस्थान आहे, की जे तर आम्ही तिथे आमचं सगळं प्लॅन झालेला होता आणि सुंदर असं गार्डन आहे तिथे. आता याच्या आधीचा पण मी तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. जर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर मला असं वाटतं की पद्मालयाचेच 1 ते 2 व्हिडिओ आहेत. पण एक व्हिडिओ मला असं वाटतं फॅमिलीसोबत आणि एक व्हिडिओ माझं जे आम्ही मैत्रिणी सगळे आलो होतो फ्रेंडशिप डेला. तर तसा तो एक व्हिडिओ आहे. पण ह्या ठिकाणी आम्हीही आलेलो नव्हतो. कारण हे जे इथलं फार्म हाऊस आहे, तर हे खास लोकांसाठी आहे आणि खास कार्यक्रमासाठी दिले जातात. तर इथे आमचा कार्यक्रम असल्यामुळे मग जेवणाचा कार्यक्रम वगैरे आणि सगळी छान अशी उत्तम अशी सोय इथे केलेली होती. आणि लहान मुलांसाठी खूप छान गार्डन आहे तिथे. त्याच्यानंतर अ, आरामासाठी छान अशा रूम्स वगैरे आहेत. एक छान हॉल वगैरे आहे, जिथे आम्ही जेवण वगैरे केलं. आणि जसे-जसे सगळे एक-एक येत होते, सगळ्यांशी गाठभेट होत होती, सगळ्यांचं बोलणं होत होतं. कारण काय आहे ना, की कोर्टात फक्त वकील लोकांशी संभाषण असतं. जिथे आपण काम करत असतो, सगळ्यांची ओळख असते. पण हे फॅमिली गेट टुगेदर होतं. सो फॅमिली गेट टुगेदर असल्यामुळे मग पूर्ण फॅमिलीची ओळख करून देणं, पूर्ण फॅमिलीची ओळख होणं, हा सगळा कार्यक्रम एक बऱ्याच दिवसानंतर झालेला होता. आणि त्यामुळे मी म्हटलं, की चला तुमच्यासोबतही शेअर करूयात. तर आता इथे सर्व वकील लोकं, त्यांचे फॅमिली मेंबर्स वगैरे सगळे आहेत. लहान मुलं वगैरे, तर सगळ्यांच्या गाठीभेटी ह्या खूप सुंदर खूप दिवसानंतर होत होत्या आणि वातावरण खूप सुंदर होतं. तर हा इथला जो पूर्ण एरिया आहे, तर तिथे इतके सुंदर असे हिरवळ झाडं होते. त्याच्यानंतर गार्डन वगैरे होतं. आणि मग आम्ही सगळ्यांना भेटलो वगैरे आणि पुढे मग जेवणाचा कार्यक्रम होता. तर आम्ही येण्याच्या आधी बऱ्याच जणांचं एक म्हणजे जेवण झालेलं होतं. आणि आम्ही आल्यानंतर मग आम्ही सर्वांना भेटलो वगैरे आणि त्याच्यानंतर मग आमचं जेवणाचा कार्यक्रम होता. तर आता मी गणपती मंदिरातला जो व्हिडिओ आहे, तो मी मुद्दामून घेतलेला नाहीये. कारण गणपती मंदिराचा जो व्हिडिओ आहे, तो मी याच्या आधी जे 2 व्हिडिओ केलेले आहेत. तर मी तिथे गणपतीचा जो म्हणजे गणपती मंदिरातला जो परिसर आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही नक्कीच पाहू शकता. तर इथलाच बऱ्यापैकी मोठा व्हिडिओ होणार होता आणि त्याच्यामुळे मग मी फक्त इथलं जे वातावरण आहे ते तुमच्यासोबत शेअर केलं. तर मग सगळ्यांशी गप्पा वगैरे झाल्या, भेटी वगैरे झाल्या, सगळ्यांची ओळख वगैरे झाली आणि त्यानंतर मग आम्ही हॉलमध्ये जेवायला आलो. तर जेवणाचा मेनू पण खूप सुंदर होता. खानदेशी वरण-बट्टी, त्याच्यानंतर गंगाफळची भाजी, छान तुपातला शिरा. तर सर्व आम्ही मस्त सगळे जेवायला बसलो आणि जेवणाचा आम्ही छान असा आस्वाद घेतला. आणि सुंदर असं जेवण होतं. टेस्ट पण खूप छान होती. जे तिथले आचार्य होते, तर त्यांनाच हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता आणि त्यांच्याकडून छान असं जेवण करून घेतलेलं होतं आणि सर्वांनी छान असं जेवण केलं. आणि जेवण झाल्यानंतर मग पुन्हा एक 2 जणांचे बर्थडे वगैरे होते, तर ते आम्ही बर्थडे सेलिब्रेशन वगैरे केलं तिथे.
आणि मग त्याच्यानंतर एक इथं पद्मालयला भीमकुंड जे आहे, तर ते बऱ्यापैकी खाली जाऊन तिथे खूप पाणी वगैरे असतं पावसाळ्यामध्ये. तर मला असं वाटतं भीमकुंड शेअर केलेलं आहे एका व्हिडिओमध्ये. मला असं वाटतं भीमकुंड पण शेअर केलेलं आहे. पण आता हे सर्व तिथलं गार्डन वगैरे आणि छान एरिया वगैरे मी तुम्हाला सर्व दाखवते. तर लहान मुलांसाठी खूप छान आहे. जर समजा तुम्हाला इथे यायचं असेल, तर तुम्ही नक्कीच इथे येऊन इथे तुम्ही आराम करू शकता किंवा तुम्ही इथं विश्राम करू शकता किंवा तुम्ही मुक्कामही करू शकता. तर इथे मग नंतर आम्ही सगळं फोटो सेशन वगैरे केलं. कारण पूर्ण फॅमिली मेंबर्स वगैरे आलेले होते आणि अशा आठवणी ह्या कायमस्वरूपी लक्षात राहाव्या. त्याच्यामुळे व्हिडिओ, फोटो सेशन हे सर्वांनीच केलं आणि हा सर्व असा ग्रुप होता. एका साईडला सगळे जेन्ट्स होते आणि एका साईडला सगळ्या लेडीज उभे होतो आम्ही. त्याच्यानंतर मग म्हणजे भरपूर काही आम्ही फोटो सेशन वगैरे केलं. खूप काही फोटो काढले. आणि हा आहे तिथला निसर्गरम्य परिसर. खूप छान असे फुलं, झाडं, त्याच्यानंतर खूप असं सुंदर इथलं वातावरण. झाडंही खूप सुंदर होते आणि खूप छान असं सगळं अरेंजमेंट केलेली होती इथे. आणि इथे बघा हे वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाच्या खाली मस्त महादेवाची पिंड वगैरे होती. नंदी वगैरे होते. तर इतकं सुंदर वाटत होतं. म्हणजे नेहमी येतो पद्मालयला या ठिकाणी आम्ही नेहमी येतो. म्हणजे काही कार्यक्रम असेल किंवा मग आपली चतुर्थी वगैरे असते. आम्हाला खूप काही लांब नाही आहे. मला असं वाटतं काहीतरी 15-20 किलोमीटर आहे आम्हाला. पण हे इथलं जे आहे ना, इथे मी सुद्धा पहिल्यांदाच आलेली आहे. तर मैत्रिणी वगैरे झाल्या, खूप छान आधींची ओळख होती, त्याच्यानंतर बऱ्याच काही ओळखी झाल्या. त्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम झाला, फोटो सेशन झालं, बर्थडे सेशन वगैरे ज्यांचे बर्थडे होते, तर त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झालं. त्यानंतर मग सर्वांनी डिसिजन घेतलं, की मुलंही सोबत आहेत, तर आपण खाली जाऊन पाण्याचं ठिकाण आहे, तिथे मुलांनाही छान एन्जॉय करता येईल आणि थोडंसं आपल्यालाही छान वाटेल वातावरण पाहून, कारण वातावरण खूप सुंदर होतं. सो आम्ही इथे जाताना सर्व गप्पा मारत होतो आणि त्याच्यानंतर मग गाडी आली आणि गाडीमध्ये बसून मग आम्ही इथून थोडंसं पुढे भीमकुंड आहे. जिथं भीम वगैरे यांचं सगळं युद्ध झालेलं वगैरे होतं. तर जाताना खाली जावं लागतं आणि वरती येताना वरून पायऱ्या वगैरे आहेत, तर अशा पद्धतीने यावं लागतं. मग आम्ही तिथे आता गेलोय आम्ही त्या ठिकाणी गेलोय, तिथं पोहोचलोय आम्ही. एक 10 मिनिटं लागतात किंवा 5 मिनिटं लागतात मला असं वाटतं. आणि त्याच्यानंतर मग इथे थांबून आपल्याला खाली जावं लागतं. पायऱ्या आहेत आणि ह्या दऱ्या पाहताय तुम्ही किती सुंदर वातावरण आहे आणि सगळे झाडच झाडं आहे. तर पावसाळ्यात जर तुम्हाला यायचं असेल ना, तर तुम्ही नक्की आणि श्रावण महिन्यात तर खरंच इतकं हे सुंदर मंदिर वाटतं ना आणि खरंच म्हणजे मंदिर आहे जितकं सुंदर तितकंच हा निसर्गरम्य इथला परिसर आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्या बघा पायऱ्या आहेत ह्या पायऱ्यांनी खाली जावं लागतं आणि खाली पूर्ण असं पाण्याचं वातावरण आहे. मुलांना एन्जॉय करण्यासाठी, आपल्याला एन्जॉय करण्यासाठी तुम्ही पाण्यात भिजून छान एन्जॉय करू शकता. भरपूर लांबून-लांबून लोकं इथे येतात आणि जर तुम्ही मला विचारलं हे कुठे आहे, तर मी तुम्हाला आधी सांगते, की हे जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल तालुका आहे आणि तिथे हे मंदिर आहे पद्मालय म्हणून. भरपूर जणांनी हे ऐकलं असेल आणि इथे यायचं असेल, तर तुम्ही नक्कीच इथे पावसाळ्यामध्ये या असं मी तुम्हाला सांगेल. कारण उन्हाळ्यात कसं असतं, की रक्षात अगदी ऊन असतं. हिवाळा आणि पावसाळा खूप छान वातावरण असतं इथे आणि मेन म्हणजे पावसाळ्यात काय असतं, की भीमकुंडावर भरमसाठ पाणी असतं आणि इथं पाण्यामध्ये तुम्ही खूप खूप एन्जॉय करू शकता. तर आता पाहताय तुम्ही आम्ही इथं खाली आलेलो आहोत आणि खाली आल्यानंतर एक वेगळंच वातावरण तुम्हाला दिसेल इथे. इथे एक महादेवाचं मंदिर आहे आणि असं म्हणतात की बाबा त्या काळामध्ये म्हणजे युद्ध झालं होतं इथे. भीम आणि जे काही पांडव वगैरे होते ना, त्यांच्यामध्ये इथं युद्ध झालेलं होतं आणि ह्या युद्धामध्ये हे सगळं इथे दाखवलेलं आहे. तर छान असे इथे बघा तुम्ही पाण्याचे इथे छोटे-छोटे धबधबे पण आहेत. आता मी इथलं एवढं शूट केलेलं आहे कारण आम्ही ह्याच एरियामध्ये एन्जॉय केला. पण इथून पुढे खूप मोठं जंगल आहे आणि खूप छोटे-छोटे असे स्पॉट आहेत. छोटे-छोटे असे वॉटरफॉल आहेत. तर इथे आम्ही छान जवळ-जवळ 1 ते 1.5 तास आम्ही छान एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर इथेच आम्हाला जवळ-जवळ 4 वाजता आलेले होते. मग त्याच्यानंतर मग आता आम्ही परत रिटर्न वरती जातोय. तर इथे माझा मुलगा आयुष आहे आणि आराध्या मागे व्हिडिओ शूट करतीये. तर चालता-चालता बराच दम लागला आणि मग इथे ठिकठिकाणी असे दुकानं आहेत, की जिथे तुम्ही थंड घेऊ शकता.